आजचा दिवस ना खूप बिझी जाणार आहे. जसं तुम्ही बघत आहात, की हे सगळे धान्य मी काढलेले आहेत. म्हणजे हे ज्वारीचे पोते इथंच खाली ठेवलेले होते आणि घर भरून पोते-पोते झालेले होते. तसं तर 2-4 दिवस झाले हे काम माझं पेंडिंग आहे. दीपक, दिनेश असेपर्यंतच हे सगळं आणून ठेवलेलं होतं. पण त्यांचं मला आवरून द्यायचं होतं म्हणून काही मी काढलेलं नव्हतं. आता मी सगळ्या कामापासून फ्री झाले आणि दुपारची वेळ आहे. दुपारच्या वेळेमध्ये सगळ्या ताई थोडंसं रेस्ट घेतात, आराम घेतात. पण मला रेस्ट नाही. माझी एक्स्ट्रा कामं निघत असतात, पेंडिंग कामं निघत असतात आणि हे इम्पॉर्टंट पण आहेत. म्हणजे हे सगळं वर्षभराचे धान्य आहेत आणि यांना व्यवस्थित ठेवणं तितकंच गरजेचं असतं. जितकी आणण्यासाठी मेहनत घेतात ना, तितकी ठेवण्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. तेव्हाच कुठंतरी हे धान्य व्यवस्थित राहतात. नाहीतर आपण थोडंसं दुर्लक्ष केलं, तर यामध्ये किडे लागतात, जाळी-जुळी झाली आणि सगळं धान्य खराब होतं. तर इकडं बघू शकता हे पावडर मी मागवलेलं आहे. तर या पावडरचं नाव काय आहे? तर बोरिक पावडर आहे. हे कुठल्याही दुकानामध्ये, जनरल स्टोअर्समध्ये किंवा मेडिकलमध्ये आपल्याला इझिली भेटून जातं आणि हे सगळ्या डाळ, तांदूळ जे आपल्या घरी राशन आहे किंवा धान्य आहे, ते ज्वारी वगैरे वर्षभराचं धान्य आपण एकत्र आणत असाल, गहू वगैरे, तर त्याला लावून ठेवू शकता. म्हणजे अजिबात वर्षभर हे खराब होणार नाही. जाळी-जुळी किंवा नुशी, किडा वगैरे काहीच होत नाही यामध्ये. तर इकडं बघू शकता, मी एक पोतं पूर्ण ज्वारी तर एका पोत्यावरती म्हणजे पसरवलेली आहे. म्हणजे हे पावडर लावून छान घासता यावं मला. नाहीतरी आपण असंच टोपल्यात घेतलं किंवा पोत्यात टाकलं, थोडंसं पावडर टाकलं, शिंपलं आणि व्यवस्थित ते मिक्स होणार नाही ना किंवा ज्वारीला ते व्यवस्थित लागणार आहे. थोडीशी मेहनत लागते, पण अजिबात हे खराब होणार नाही नंतर. जितकी मेहनत घ्यायची आहे आताच घ्यायची आहे वर्षभराची. तर इकडं बघू शकता सगळ्या ज्वारीला छान हे पावडर लावून मी घासून व्यवस्थित आता परत मी याच पोत्यामध्ये भरत आहे आणि आता ज्वारीचे पोते वरती नेऊन ठेवणार आहे. कारण इथं खूप स्पेस धरतात. त्यामुळे सगळी जीही पोते असतात, जेही राशन वगैरे असतं, सगळं मी स्टोअर नेऊन ठेवत असते. म्हणजे हॉलमध्ये जास्त पोते-पोते वाटू नये, नाहीतर काही वस्तू आणली हॉलमध्ये टाकत असतात. राशन असो, हे ज्वारी असो, काहीही असो, तर ठीक वाटत नाही पोते-पोते. म्हणून मी आज हे सगळंच काढलेलं आहे. थोडीशी धावपळ माझी आज जास्तच झाली, कारण हे सगळं वजन वरती उचलून घेऊन जायचं होतं. तसं तर माझ्या बहिणीचा फोन आलेला होता. ती म्हणत होती, "ताई, पावडर लाव आणि सगळे पोते जे आहेत ना, छोटे-छोटे करून खालीच ठेव आणि जसं भाऊजी येतील तसं घेऊन जातील." पण मी छोटी-छोटी पोते करून ठेवेन पण आणि किती वेळ त्यांचा वेट करणार? कधी घरी येतात, कधी येत नाहीत. दिवसभर त्यांची कामं चालत असतात. तर ते छोटे-छोटे पोते घरभर दिसणार होते. अगोदर फक्त 2-3च होते, तर मला खूप जास्त वाटत होतं. म्हणून मी विचार केला, की सगळे पोते एक-एक करून आपण वरती घेऊन जाऊया. तसं तर मी ज्वारी जास्त भरलेली नाही, तुम्ही बघू शकता इकडं. तर ज्वारी भरून झालं तर थोडा वेळ मी बसलेले होते, कारण धावपळ करून ना असं होत आहे, की खूप असं अशक्तपणा जाणवतो, कारण ही थोडीशी ओझ्याची कामं आहेत. तर इकडं जांभळं आणून ठेवली होती मी बाहेर, तर जांभळे खायला घेतली. तसं तर आज उपवासाचा दिवस आहे, तर काहीतरी फळं वगैरे हेच आम्ही आज घेत असतो. तर आज मी सकाळी गिन्ना बनवलेला होता, तेच खायला घेतलं. आता इकडे जांभळं घेतलेले आहेत, परत मी आंबे पण खाल्लेले आहेत. म्हणजे खाणं-पिणं पोटभर झालेलं आहे माझं आणि अशा कामाला पोटभर खाऊनच आपल्याला सुरुवात करावी लागते, नाहीतरी उपाशी पोटी तरी कामं होणार नाही आहेत. तर एक पोतं मी वरती नेऊन ठेवून आलेली आहे. आता दुसरं पण घेऊन जात आहे. म्हणजे 3 पोते मी इकडं भरून ठेवलेले आहेत आणि ज्वारी जास्त नाही यामध्ये, कारण एकत्र तर जाणारच नाही आहे मला. पण फक्त थोडी-थोडीशी ज्वारी मी भरलेली, 1, 2, 3 टोपले, 2-3 टोपले असं भरलेले आहे आणि थोडं-थोडं करून वरती घेऊन जात आहे. तर ते 2-3 पोते मी नेऊन वरती ठेवलेले आणि सगळे एकाच पोत्यात केलेलं आहे, कारण स्टोरूममध्ये पण खूप स्पेस धरणार होते हे. तर एकच मोठ्या पोत्यामध्ये सगळं मी भरून ठेवत आहे आणि आता दुसरं पोतंही मी घेऊन आलेले बाहेर, म्हणजे थोडं-थोडं करून आणत आहे. किती इरजाऱ्या माझ्या होत आहेत, खूप धावपळ होत आहे. वरती तितक्याच इरजाऱ्या झाल्या आज माझ्या आणि हे ज्वारी ना इथून पोतं हे इथवर उचलणार नव्हतं, म्हणून मी थोडं-थोडं करून टोपल्यामध्ये भरून मी आणून टाकत होते हॉलमध्ये. म्हणजे व्यवस्थित पावडर मला लावता यावं आणि जसं ज्वारी थोडीशी कमी झाली तसं पोतं मी ओढत-ओढत आणलेली आहे. तसं तर दीपक, दिनेश होते तेव्हा जर काढलं असतं तर ठीकच झालं असतं, पण इतका गोंधळ होता ना की त्यावेळेस मला झालंच नाही. तेव्हा तरी खूपच माझी धावपळ झाली. तर असो आता निवांत करूया. आता कोणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही आहे ना, कसली हे आहे. दिवसभर याच कामामध्ये, म्हणजे दिवसभर वेळ याच कामात जात आहे, कारण काही पेंडिंग कामं राहिलेली आहेत माझी, जे दीपक, दिनेश आल्यानंतर मी काही आवरलेलं नाही आहे. तुम्ही बघितलेलं आहे अगोदरच्या रुटीनमध्ये. म्हणजे जेव्हा दीपक, दिनेश घरी होते ना, तेव्हा माझा रुटीन असा झालेला होता, फक्त स्वयंपाक करा, जेवण करा, जी रेग्युलर कामं आहेत तेच कामं मी करत होते, त्यामध्येच दिवस जायचा.
तर असं इकडं बघू शकता सगळी ज्वारीला मी पावडर लावला आणि घर भरून ज्वारी झालेली आहे, सगळीकडे सांडलेली आहे. तर निवांत सगळी ज्वारी मी भरणार आहे. अगोदर मी सगळी ज्वारीची पोते वरती घेऊन आले आणि तर मी मसुरा ठेवलेले होते, थोडेसे हरभरे ठेवलेले होते आणि काही पोते मी छोटी छोटी खाली पण नेले आहेत. पण हे पोतं मी खाली नेलं नव्हतं, इथंच होतं, तर मी इथंच पावडर घेऊन आलेली आहे. आणि थोडंसं आहे धान्य, त्यामुळे ना यामध्येच थोडंसं पावडर टाकून मी छान मिक्स केलेलं आहे आणि परत मी पॅक असं बांधलेलं आहे. म्हणजे अशा पोत्यामध्ये घालून ठेवलं ना तर वेगळे डबे आपल्याला गरज नाही, कारण हे जे पोते असतात ना, म्हणजे जे तांदूळ वगैरे आणतो, पॉकेटं खूप मजबूत असतात, त्यामध्ये हवा वगैरे जात नाही आणि धान्य व्यवस्थित राहतं. तर इकडं मी आणखीन एक एक करून पोते घेऊन येत आहे आणि सगळी ज्वारी एकाच पोत्यात करते. जसं अगोदर होती ना 2-3 पोते झालेले होते, तशाच पद्धतीनं करत आहे, कारण छोटी छोटी पोते करून मी ठेवेन तर हे स्टोरूम पण भरून जाणार आहे. म्हणून मी अशा पद्धतीनं थोडं थोडं करून आणलेलं आहे आणि इथं पोत्यात वतलेलं आहे. आणि जे धान्य खाली नेले नव्हते ना त्याला इथंच पावडर लावलेलं आहे आणून मी. तर आता एक एक करून मी ज्वारीची पोते घेऊन गेले. आता थोडंसं मी आलेली आहे किचनमध्ये, म्हणजे चहा बनवून घेते. अगोदर मी दूध एक वेळा गरम करून घेतलं, कारण ही कामं करून करून असं होत आहे ना, म्हणजे होत नाही आहे, धावपळ खूप होत आहे, थकवा पण जाणवत आहे. तर म्हणलं चहा घेऊन फुल एनर्जीसोबत परत कामाला लागूया. तर इकडे चहा मी बनवला आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत म्हणलं एक पोतं घेऊन जाणं होईल, कारण आता असंच टाईम वेस्ट करायचं नाही, कारण ही मला आता काढायचंच आहे. कारण बघू शकता घर भरून कसं झालेलं आहे. अशामध्ये घरी जर कोणी आलं, पाहुणे वगैरे आले, तर काय कुठं बसणार आणि ते कशी अवस्था झालेली आहे पूर्ण हॉलची. त्यामुळे म्हणलं अगोदर हे सगळं इथलं आवरायचं आहे. मला वजन असल्यामुळे लवकर लवकर नेणं झालं नाही आहे, खूप वेळ गेला माझा. तर असं निवांत दिवसभरात मला हे आवरायचं होतं. तर इकडं काल मी ज्वारी धुवली होती थोडीशी, म्हणजे चाळणीतनं ज्वारी खाली गळते ना, ती ज्वारी मी धुवलेली होती, त्यामध्ये मातीचे खडे खूप होते. तर तीच मी इकडं कपड्यावरती उन्हाळा टाकलं आणि ते तसंच आणून मी इथं सोफ्याच्या खाली ठेवलेलं होतं टोपल्यामध्ये भरून. काल गहू मी नीट केले होते, ते पण इथंच ठेवलेले. पोतं बघू शकता इकडच्या बाजूला जे आहेत ना सोफ्याकडे, गव्हाचे पोते आहेत ते पण मला सगळं नीटनेटकं करायचं आहे, पण आज होणार नाही आहे. आज आता याच कामामध्ये खूप सारा वेळ जाणार आहे. म्हणून म्हणलं गहू जे आहेत ना आता उद्या काढूया, उद्या त्याचा मुहूर्त लागणार आहे, आज नाही. आज फक्त ज्वारीचंच काम होणार आहे. तर सगळी ज्वारी मी नेलेली आहे. आणखीन मला दळण पण करायचं आहे. तर आता थोडीफार राहिलेली आहे, तर शेवटचं एक पोतं मला वरती घेऊन जायचं आहे, पण असं वाटत आहे आता हातपायात माझ्या अवसर राहिलेलं नाही आहे, अशक्तपणा खूप जाणवत आहे. तर म्हणलं बघूया, निवांत नंतर नेऊया. तोपर्यंत मी इथंच ठेवलेलं आहे ज्वारी आणि थोडीशी इकडे दळण करण्यासाठी काढून ठेवलेली आहे, कारण आता ज्वारीचं पीठ संपलेलं आहे, गव्हाचं पीठ पण संपलेलं आहे. तर ज्वारीचं आणि गव्हाचं मला दळण करायचं आहे. तर अगोदर मी हे ज्वारी जे आहे ना भरून घेते. पूर्ण हॉलमध्ये ज्वारी झालेली आहे. अगोदर मी ज्वारी भरून झाडू मारून घेते पूर्ण हॉलमध्ये. आणि एक तांदळाचं पोतं पण इथं ठेवलेलं आहे, ते पण घेऊन जायचं आहे वरती आणि ते पण 2 भागात करायचं आहे, कारण एकत्र ते पण जाणार नाही आहे मला. तर इकडं बघू शकता सगळी ज्वारी मी भरून घेतली आणि एक वेळा मी झाडू पण मारून घेते. म्हणजे खूप ज्वारी झालेली आहे आणि सोप्याच्या खाली पण गेलेली आहे, इकडं मशीनच्या खाली, तिकडे इकडं सगळीकडे ती ज्वारी निसटून गेलेली आहे. तर असं आणि जे तांदळाचं पोतं आहे ते पण मला 2 भागात करून न्यायचं आहे, ते पण नेणार आहे. तर अगोदर मी चहा घेतला आणि फुल एनर्जीसोबत परत इकडं कामाला लागलेले आहे. तर अगोदर मी दळण करण्यासाठी ज्वारी आणि गहू बाहेर नेऊन ठेवते. तर हे पोतं असंच मी बाहेर घेऊन जाते. गव्हामध्ये खूप सारी माती आहे. काल थोडंसं मी निवडलेलं आहे, आज थोडंसं निवडणार आहे आणि दळून आणण्यासाठी देणार आहे. काही छोटे छोटे पोते आहे जे दळण आता भरण्यासाठी लागणार आहे, ते पण बाहेर ठेवलेले आहेत मी. आणि जे हे पोते इथं झाले होते सगळेच बाहेर नेऊन ठेवले आणि अगोदर पूर्ण घरात मी झाडू मारून घेते. कचरा तर नाही आहे, पण ज्वारी खूप आहे. तर या ज्वारीसाठीच मी पूर्ण घरात झाडू मारून सुपलीमध्ये ज्वारी भरत आहे, कारण आता एक एक याचत बसेल तर ही होणार नाही आणि कचरा काही नाही आहे. त्यामुळे एक वेळा मी पूर्ण हॉलमध्ये आणि तिकडच्या रूममध्ये झाडू मारून घेतलेले आहे. आणि वातावरण बघू शकता, कालपासून वातावरण पण थोडंसं बिघडलेलं आहे. म्हणजे ऊन खूप भयानक आणि गरमी पण तशीच होती काही दिवस, पण आता ऊन अजिबात नाही कालपासून. आणि म्हणत आहेत किरकतामध्ये पाऊस पडल्यानंतर पावसाळ्यात पाऊस पडत नाही आहे, म्हणजे किरकांड हे नक्षत्र आता सुरू झालेलं आहे ना, या नक्षत्रामध्ये पाऊस पडू नये असं म्हणतात, पण जे होऊ नये म्हणतो ना ते अगोदर होतं. तर तसंच आहे. आता 2 दिवस झालं ना असं वातावरण झालेलं आहे, एकदम पावसाळ्यासारखं अजिबात वाटत नाही की हा उन्हाळा चालू आहे. आता एकदम अंधारी आलेली आहे आणि काहीतरी उन्हाळा टाकावं तर कसे टाकणार यामध्ये, म्हणजे पाऊस येणार की काय असं वातावरण झालेलं आहे. तर असं हे ज्वारी वगैरे भरून झालेले, जी दळणं करायची बाहेर नेऊन ठेवलं आणि इकडं तांदळाचं पोतं पण मी बाहेर वडत आणलेले आहे आणि तिकडं रूममध्ये आंबे ठेवले, ते आंबे पण भरायचे आहेत मला. तिकडची रूम आज पूर्णपणे रिकामी करायची आणि फरशी वगैरे पुसून घ्यायची. खूप जास्त कामं आहेत आज ना, दिवसभरही केलं तरी ही कामं माझी आवरणार नाही आहेत, म्हणजे दिवसच संपून जाईल पण माझी कामं संपणार नाहीत असं झालेलं आहे. तर हे तांदूळ पण मी 2 भागात केलेले आहेत, कारण एकत्र मला
वजन हे जाणार नाही वरती, म्हणून 2 भागात केले आणि यामध्ये मी पावडर टाकलेले आहे थोडंसं, म्हणजे तांदळाला पण नुशा लागतात. आणि आता ते पोते एक एक करून वरती नेणारे, पण नंतर नेणारे. आता आलेले मी इकडच्या रूममध्ये आणि इकडं किचनमध्ये हाताला जे पसारा येईल ते मी ठेवत असते, बघू शकता तुम्ही. तर कांद्यावरती काही पोते ठेवलेले होते, म्हणजे खूप गोंधळ झाला ना काही दिवस, त्यामुळे मला काढणं झालं नाही आहे. जसं हाताला येत गेल्या वस्तू तशा आणून ठेवलेल्या होत्या. तर ते एक एक पसारा उचलून बाहेर आणून ठेवत आहे मी, कारण कांदे पण खराब होतात अशा प्रकारे. यावरती वजन सामान हे ते पडल्यानंतर हवाच लागत नाही आहे त्याला. तर अगोदर सगळं काढून घेतलं आणि ही अगोदरची जुनी कांदे आहेत काही, असं ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये. म्हणजे जेव्हाही कांदे आणायचे नवीन आणायचे, म्हणजे दररोज भाजीसाठी. आणि ही अगोदरची जी कांदे आहेत ना ती तशीच पातेल्यामध्ये राहून गेलेली होती, वेगळी ठेवलेली होती मी. तर म्हणलं स्टँडमध्ये ठेवूया, दररोज यूजमध्ये घेता येतं. तर स्टँडमध्ये नेऊन ठेवले. पातेलं परत मी रिकामं करून आणलेलं आहे आणि यामध्ये मी थोडेसे तांदूळ काढलेले आहेत. म्हणजे या पोत्यामध्ये बिलकुल थोडेसे तांदूळ होते, तर मी हे काढून घेतले. आता दररोज भात बनवण्यासाठी लागणारच आहे मला. आणि पोतं रिकामं केलं, म्हणजे यानंच छोट्या छोट्या पोत्यानंच हे रूम भरून गेलेलं आहे. म्हणून आज सगळंच काढलेलं आहे आणि पोते पण रिकामी करून व्यवस्थित घडी घालून ठेवलेले आहेत. आणि काही साड्या मी केलेल्या होत्या वाळवण वगैरे घालण्यासाठी, ते पण घडी घालून ठेवलं. तर थोडाफार पसारा आवरला आणि तिकडच्या रूममध्ये कांदे वगैरे सगळे निवडायचे आहेत मला. तर बघूया त्याचा मुहूर्त कधी लागेल. आज तरी होणार नाही, आज फक्त मी पसारा उचललेला आहे. आणि आंबे पण आता सगळे पिकले आहेत, बघण्यासाठी हिरवेच दिसत आहेत पण आंबे छान पिकलेले आहेत आता. तर या जाळीच्या टोपल्यामध्ये सगळे आंबे भरले आणि वरून मी हे कलतानी पोतं झाकलेलं आहे, म्हणजे हवा लागणार नाही आणि लवकर हे पिकले जातील. जे हे थोडंफार राहिलेलं आहे ना यामध्ये ते पूर्णपणे पिकले जातील. तर इकडं झाकून मी तिकडच्या म्हणजे किचनमध्ये ठेवणार आहे, म्हणजे गरमीला लवकर पिकली जातात. आणि काही आंबे मी इकडं खाण्यासाठी घेतलेले आहेत. म्हणजे आता काम तरी भरपूर झालं, आता म्हणलं थोडंसं पोटपूजा करूया. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण आंबे खायला. तर आंबे खाऊन पिऊन झालेलं आहे आणि काही गोधडी वगैरे तिकडच्याच रूममध्ये ठेवलेले होते. जेव्हा मुलं आलेली होती ना तेव्हा हे सगळं वरती घेऊन गेलेले होते. तर आता नंतर मी सगळं खाली घेऊन आले आणि इकडं मी डिक्कीमध्ये सगळं व्यवस्थित ठेवत आहे, कारण इकडं तिकडं ठीक वाटत नाही आहे. तर इकडं डिक्कीमध्ये सगळं व्यवस्थित ठेवलं. तर भरलेली आहे डिक्की पूर्ण, ही गोधडी आंधरणं पांघरणं सगळं त्यामध्ये भरून ठेवलेलं आहे मी. आता हे स्टँडमध्ये बघू शकता काय अवस्था झालेली, पूर्ण स्टँडची बॅगा वगैरे सगळ्या असंच ठेवलेल्या आहेत. ते पण मला सगळं व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि हे जे कपडे आहेत ना, आता एक्स्ट्रा कपडे काढणारे दीपक दिनीचे टी शर्ट नाईट पॅन्ट हे ते खूप झालेले आहे तिथं, ते मी सगळं भरून बॅगमध्ये ठेवणार आहे. कारण अगोदर मी पोत्यात भरलेलं होतं पण ते कुणालाच भेटलं नाही, ते पोतं तसंच राहिलेलं आहे वरती. आणि जे आता हे कपडे आहेत ना हे दुसरे आहेत, म्हणजे नवीन घेतलेले होते नंतर. तर आता हे मी बॅगमध्ये ठेवणार आहे, म्हणजे बॅगमध्ये ठेवल्यानं पटकन भेटतं. कारण पोत्यात ठेवल्यानं सगळे सेम सेम झाले होते, त्यामुळे थोडासा गोंधळ झाला, भेटलं नाही आहे काही. तसं तर ही बॅग थोडीशी खराब झालेली आहे, म्हणजे दिनेश अगोदरही पुण्याला घेऊन गेलेला होता तेव्हाच ती बॅग खराब झाली, म्हणजे चाक वगैरे तुटलेलं आहे त्याचं आणि ते रिपेअर पण होत नाही आहे. तर म्हणलं कपडे ठेवण्यासाठी परफेक्ट आहे, कारण याची चेन वगैरे सगळं व्यवस्थित आहे, फक्त जे चाक असतं ना खालच्या साईडचं तेच गेलेलं आहे. तर असो, इकडे सगळे टी शर्ट नाईट पॅन्ट जेही आता आहेत मुलांचे कपडे ते सगळे मी बॅगमध्ये भरलेले आहेत, धुवून ठेवलेले आहेत मी सगळे कपडे, म्हणजे आल्यानंतर मुलं पटकन काढून घालता यावी त्यांना. अशा प्रकारे धुवून वाळवून मगच भरून ठेवलेले आहे घड्या घालून. आणि काही एक्स्ट्रा कपडे तिकडच्या हँगरला होते ते पण धुवून इस्त्री करून ठेवायचे आहेत, म्हणजे दीपकनं फक्त एक एक वेळा घातलेलं आहे ते शर्ट, तर ते धुवून इस्त्री करून ठेवणार आहे, म्हणजे नंतर आल्यानंतर मुलांना, म्हणजे असं ठेवल्या हँगरला खराब पण होतात ते शर्ट. तर इकडे बॅग भरलेली आहे बघू शकता तुम्ही. आणि इकडच्या रूममध्ये मी आणून ठेवली आणि शर्ट वगैरे तिकडे ठेवलेले आहेत, उद्या धुण्यासाठी घेणार आहे. आणि जे तांदळाचं पातेलं होतं ते किचनमध्ये नेऊन ठेवलेलं आहे, म्हणजे आता तिकडंच ते लागणार आहे. आणि हे बॉटलीचं एक पोतं केलेलं आहे, दुधाच्या बाटल्या आहेत. तसं तर ते भैया दररोज नेत नाही, ते 1 महिना 2 महिन्याला घेऊन जातात. बघू शकता एक पोतं भरलेलं आहे. तर हे पण पोतं मी वरती नेऊन ठेवत आहे. काही कलतानी पोते मी आंब्यासाठी आणलेले होते खाली, म्हणजे आंब्याला झाकून ठेवण्यासाठी, ते पण वरी स्टोरूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे. आणि हे जे तांदळाचे पोते आहेत हे पण मी 2 भागात केलेत ना, आता एक एक करून घेऊन जात आहे, म्हणजे एक एक पसारा मी आवरत आहे. तर हे सगळं धावपळ बघून तुम्हाला अंदाज लागलाच असेल की आज दिवसभरामध्ये किती माझी धावपळ झालेली आहे. तर असं इकडच्या रूममधलाही पसारा काढला आणि जेही न्यायचं होतं वरती पोते वगैरे सगळे घेऊन गेले. फायनली सगळं पूर्ण रूम रिकामं झालेलं आहे. आता एक वेळा मी झाडू मारून घेते आणि फरशी पुसून घेतली ना मग झाले, एकदम फ्रेश होतात सगळे रूम आणि छान वाटतं. म्हणजे जास्त पसारा झाला तरी पण ठीक वाटत नाही. तर कचरा तरी अगोदर दिसत नव्हता, तर बघू शकता पसारा काढल्यानंतर खूप सारा कचरा निघालेला आहे. तर झालेलं आहे झाडून, आता एक वेळा हॉलमध्ये झाडू मारून घेतलेले आहे. आणि आता करूया दळण. तर मी बाकीची कामं ठेवलीत आणि अगोदर कपडे घेऊन आले, कपडे घडी घालून ठेवते अगोदर आणि दळण करून घेते, कारण आता टाईम सांगितलं तर इव्हनिंगचे 6 वाजलेले. 6 वाजता बघू शकता किती ऊन आहे आणि एकदम वातावरण असं झालेलं की असं वाटत आहे की हे दुपारची वेळ आहे, इव्हनिंगची नाही.
आणि तसं तर आज दिवसभर आभाळच होतं, पण जसं दिवस मावळायला लागला तसं थोडंसं ऊन आलेलं होतं आणि एकदम वातावरण असं गरम झालेलं होतं, म्हणजे ऊन खूप भयानक होतं. तर असं हे जी ज्वारी मी धुवलेली होती थोडीशी, म्हणजे चाळणीतून पडलेली ज्वारी आहे ही. तर ती ज्वारी अगोदर मी फटकून घेतली, म्हणजे दळणामध्ये मिक्स करणार आहे ती पण. आणि आता दुसरी ज्वारी मी अगोदर चाळून घेते, म्हणजे कचरा वचरा काही नाही आहे, पण मी थोडंसं धुरळा वगैरे निघून जातो, काही काडी वगैरे असली ते बी निघून जाते, म्हणून मी ज्वारी अगोदर चाळणीनं चाळून घेतली, नंतर फटकून घेतली आणि तांदूळ पण धुवलेले ठेवलेले होते ते पण टाकून मिक्स करून घेतलं. तर दळण पण झालेलं आहे. तर असो ताईनो, हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर.